भक्ताचं तो रक्षण करतोय. इथं या ठिकाणी रक्षण केलेलं आहे त्यानं अंबरीश ऋषीचं. आणि भक्ती दृढ असेल ना तर देव भक्ताचं रक्षण करतो. भक्ती दृढ असेल तर तो त्याच्यावरचं आलेलं संकटसुद्धा आपल्यावरती घेण्याचं काम करतो. मग आता ठरवा तुम्ही भक्ती कशी केली पाहिजे. का सांगावं लागतं माहिती आहे का? हे कलियुग आहे. काय आहे? जोरात बोला. काय आहे? कलियुग आहे. कलियुग. आणि या कलियुगामध्ये कलीला प्रश्न विचारला, तू कुठं कुठं राहशील? तो म्हटला मी सगळीकडं राहणार, पण 3 ठिकाणी मी जास्त राहणार. 1 देह, 2 अन्न आणि 3 ज्ञान. कसं काय बरं? सांगते तुम्हाला. इकडं पहा. ह्या 3 गोष्टी आहेत ना फार कठीण आहे, फार कठीण. आणि ताई फार याच्यावरती विचार केला ना तुम्ही, तुमच्या लक्षात येईल कलियुग इतकं विचित्र आहे दादा. हां, याच्यामध्ये एकतर कुणाला सांगायची सोय राहिली नाही, काहीच नाही. असं म्हणतात एकदा एका चोराला एका न्यायाधीशानं प्रश्न विचारला होता. आरोपी होता बिचारा. त्याला विचारला प्रश्न न्यायाधीशांनी, अरे म्हणे तुमचा काय रे समाजाला उपयोग आहे? हां, तुम्हाला चांगलं वागता येत नाही, काही नाही, तुमचा काय उपयोग आहे समाजाला? आरोपी इतका विचित्र होता. तो न्यायाधीशाला म्हटला आम्ही आहेत म्हणून तुम्ही आहे. आता काय डोकं फोडायचं यांच्या पुढं? हां, कठीण आहे का नाही हे सगळं? बोला बरं मला. हां, म्हणलं आम्हीच नसलं तर तुम्हाला कामाला कोण ठेवणार आहे? बरोबर आहे म्हटलं. आरोपी कशा करता? हां, न्यायाधीश कुणा करता? आरोपींकरताच असतो ना. बरोबर आहे म्हटले. बरोबर आहे. ऐका, हे कलियुग आहे सांगते तुम्हाला. म्हणून म्हटलं लटीक येते रुचे आणि साच कोणाही न पचे. इथं कुणाला चांगलं सांगायचं नाही, काहीच नाही. पण आता ऐका, पूर्वीचा काळ बरा होता. मला वाटतं त्यावेळेला रावण होता पण एकच होता. पण जरी रावण होता, ओ वारकरी ऐका, जरी रावण होता ना, पण तरीसुद्धा त्याचं पुण्य पण तितकंच चालू होतं. एका मातृभक्ती करता त्यानं आत्मलिंग या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला होता. आत्मलिंग आणणं सोपं नाही आहे. आणि ते आत्मलिंग घेऊन निघाला म्हणून कथेमध्ये गणपती बाप्पा सुद्धा येतात. का बरं? त्या गणपती बाप्पाला सांगितलं, हे जर आत्मलिंग याच्याकडे गेलं ना, समजा वाटोळच म्हटले, काय व्हायचं ते. हां, म्हणजे घेऊन या म्हटले गणपती बाप्पाला. मग गणपती बाप्पाने नेमका संधी साधले. रावण आंघोळीला जावं, गणपती बाप्पानं तिथं जावं. गणपती बाप्पा म्हणले मी सांभाळतो आत्मलिंग, बघ म्हटले खाली नको ठेवू. नाही म्हणले ठेवणार नाही, पण माझे हात दुखायला लागल्यावर, पोरं ती आगाव असतात बरं का काय. म्हणले हात दुखायला लागल्यावर काय करायचं? म्हणले नाही म्हणले मी येतो थांबा. तो म्हटलं हे बघा मी 3 वेळा आवाज देईन. किती वेळा? उकसान कर सांगितलं, 3 वेळा आवाज दे. ऐकलं तर ठीक म्हणले, नाही तर ठेवून देणार. वास्तविक त्याला ठेवायचंच होतं. हां, त्याच्याकरताच तर तो गणपती बाप्पा तिथं गेला होता ना. हां, 3 वेळा आवाज दिला. हा बिचारा तिकडं आंघोळीला 3 वेळा आवाज दिला, तिथंच ठेवला. म्हणून तिथं ते नाव पडलं काय? गोकर्ण. कारण असं म्हणतात का तिथं उचलण्याचा प्रयत्न केला रावणानं, आणि उचलत असताना त्याला गायीच्या कानासारखा आकार आला म्हणून ते गोकर्ण. आणि महाबळी रावण, त्याला उचलता नाही आलं म्हणून ते महाबळेश्वर, म्हणून गोकर्ण महाबळेश्वर. कथा थोडी समजून घ्या, तुमच्या लक्षात येईल. का हे गोकर्ण महाबळेश्वर काय आहे? तर इथं तिथं त्या ठिकाणी त्या रावणाला सुद्धा त्याच्या तेवढं तरी बरा होता हो रावण, तेवढा तरी. हां, आपण तितकंही नाही बरं. काय बोलायचं तुम्हाला? हां, खरं सांगा बरं, तितकं तरी बरं आहे का? अजिबात नाही. मी बोलेल तुम्हाला. रावण तेवढा तरी आहे, कमीत कमी भक्तीच्या मार्गावरती तरी तो आहे. हां, त्याला सांगितलंय, त्याला उपदेश केलेला आहे. काय? की बाबा रे, तुला उद्धार करण्याकरता 2च या ठिकाणी पर्याय आहेत. कोणते? त्वा करा वेगा दाराहरण. 1 त्याची बायको चोरून आण, नाही तर 2 तू त्याला शरण जा. तो म्हणला शरण मी जमणार नाही, मी रावण आहे. नाही कळलं तुम्हाला? म्हणजे जे शरण जात नाही समजायचं ते रावणच आहेत. हां, शरण नाही जाणार म्हटलं, सोपं काय म्हटलं, बायको चोरून आणू शकतो, ते जमलं म्हटलं आपल्याला. रावण तेवढा तरी बरं आहे. मला हे का सांगायचंय, थोडं बारकाईनं ऐका बरं का. इथं अर्थ वाढलंय, काम वाढले, सगळं वाढत चाललेलं आहे, पण श्रद्धा कमी होत चालली. हे कलियुग आहे. गोंदवलेकर महाराजांनी एका शब्दामध्ये व्याख्या सांगितली. कशाची? कलियुगाची. गोंदवलेकर महाराजांनी असं सांगितलं, सगळ्यात सोपी व्याख्या. ते म्हटले की सज्जन माणूस ज्या वेळेला स्वतःचा सज्जनपणा सोडायला लागतो आणि तो सुद्धा ज्या वेळेला अनितीनं वागायला लागतो ना, समजायचा हा कलियुगाचा प्रभाव आहे. कशाचा? कलियुगाचा. पहा बरं का, कलियुगामध्ये सज्जन माणसाची बुद्धी फिरली, समजून जायचं कलियुगाचं वारं चालू झालं. हां, असा हा कली आहे. आणि मग हा कली काय करत असतो त्यानं सांगितलं. बरं, पूर्वी मला तरी असं वाटतं सगळीच लोक प्रामाणिक होती. होता पाप होतं लोकांचं, पण ते इतकं नव्हतं. एका चोरानं एकाच दुकानामध्ये 4 वेळा चोरी केली. किती वेळा?
4 वेळा. न्यायाधीशानं 4थ्या वेळेला पकडलं त्याला. आणि 4थ्या वेळेला ज्या वेळेला पकडलं ना, न्यायाधीशानं विचारलं, काय रे एका दुकानामध्ये 4 वेळा चोरी करायला कोणी जातं का? हां, 4 वेळा एकाच दुकानात? तो म्हणला, साहेब मी पहिल्यांदा गेलो होतो फक्त चोरी करण्याकरता. मी पहिल्यांदाच फक्त चोरी केली, मला साडी आणायची होती. पण तिसऱ्यांदा म्हटले मी बदलायला गेलो होतो. 3 वेळा म्हटले फक्त बदलायला गेलो होतो, पहिल्यांदाच चोरी केली. एवढे प्रामाणिक होते हो चोर सुद्धा. हां, आता ते पण नाही हो, फार अवघड परिस्थिती झाली. हे कलियुगाचं वारं आहे. पण आता ऐका, या कलियुगाच्या सगळ्या वाऱ्यामध्ये आपल्याला एकच सांगितलंय. त्या यमाला सांगितलं, बाबा तू सगळीकडे जाऊ शकतो, पण कलीला सांगितलं तू त्यांना त्रास देऊ शकत नाही. कोणते? माझे भक्त गाती जे ते नारदामी उभा ते. आणि त्या यमधर्मांना सांगितलं, जिथं कथा चालली ना तिकडं फिरकायचं सुद्धा नाही. यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही ते सत्ता. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा. तुम्ही तिकडे यायचं सुद्धा नाही म्हटले. मग बघा, विचार करा, कथेत बसायचं का कथेतनं उठून जायचं? हां, काही उठून जातात तो कथेतनं, म्हणून मला बोलावं लागतं, बाकी काही नाही. हे का बोलायचं आहे याच्या मागचं कारण सांगते. अरे मग विचारलं कलीला, काय रे तुझे वैरी कोण आहेत? तो म्हटला, जे पुण्य करतात तेच माझे वैरी आहेत. नाही कळलं तुम्हाला? टेन्शनमध्ये आहेत का? काय करू आता, बोला. आणि का सती पुण्यवान, तेची माझे वैरी जाण, तेची माझे वैरी जाण. जे पुण्यवान आहेत ना तेच म्हटले माझे जास्त वैरी असणारे, कली सांगतोय. आणि मग असं सांगितलं, कुणाला त्रास नाही द्यायचा. कथा कीर्तन ऐकणाऱ्याला बाबा तू त्रास देऊ नको रे, असं नको करू, त्यांचा तरी उद्धार होऊ दे. ठीक आहे, ऐका. आणि मग कसं कथा ऐकली पाहिजे. एक शायर एक वाक्य बोलतो, मला इतकं ते आवडलं. त्याला विचारलं, काय रे आयुष्य इतकं सुंदर कसं काय जगता येतं रे? त्यानं सांगितलं, गालिब ने कुछ इस तरह जिंदगी को आसान कर दिया. एवढं सुंदर त्यानं आयुष्याला या ठिकाणी सोपं करून टाकलं. किसी से माफी मागली तो किसी को माफ कर दिया. कुणाला तरी माफी मागित बसला आणि कुणाला तरी माफ करत बसला. ऐकताय तुम्ही? आयुष्य थोडं आहे बाबा. इकडं माझ्याकडं पहा. आयुष्य थोडं आहे ना. थोड्या आयुष्यात कधी नंबर लागन सांगू शकतो का? औषधं घेताना पहा तुम्ही, त्याच्यावरती एक्सपायरी डेट असते. साधं कुठलंही एखादा पदार्थ मार्केटमध्ये घेण्याकरता जा, त्याची पण एक्सपायरी डेट ठरलेली आहे की नाही? प्रत्येक ह्याच्यावरती. अहो बाकीचं जाऊ दे, ATMमध्ये जा, ATMचं कार्ड आहे, ATMवरती सुद्धा एक्सपायरी आहे का? बोला ना बाबा, हा तर बोला पटपट. आहे ना? कुठलंही कार्ड असू द्या, त्याच्यावरती एक्सपायरी आहे. मग काय वाटतं तुम्हाला, या कार्डावरती एक्सपायरी नसेल काय? काय बसता बाबा तुम्ही, ऐका इकडे पहा. हां, कधीतरी पूर्वी राजे कथेमध्ये येऊन बसायचे. तुम्ही पहा, राजे का कथेत यायचे? त्याचं मागचं त्यांना माहीत होतं कारण काय, का तिथं हे शिकवलं जातं. तुम्ही पहा, छत्रपती शिवाजी महाराज, उमाजी पंडित आणि केशव पंडित यांना फक्त कथा सांगण्यासाठीच त्यांनी ठेवलेलं होतं. त्याच्याकरता अपॉइंट केलं का तुम्ही जा, छत्रपतींना फक्त कथा सांगत राहा. आणि मग कोणत्या कथा सांगायच्या? ऐका, त्यांना मग त्या कथा सांगितल्या. हिरण्यकश्यपूच्या कथा. प्रल्हादाला वाचवण्याकरता हिरण्यकश्यपूंनी नृसिंहाचा अवतार घेतला. नखानं त्या ठिकाणी त्याचा कोथळा फाडला. काय केलं? वासुदेवानं टोपलीमध्ये बाळकृष्णाला नेलं आणि तुरुंगातनं सुटका केली. कुणाची? बाळकृष्णाची. आता सगळ्या बसलेल्यांनी मला सांगा, त्या कथा छत्रपती शिवाजी महाराजांना खरंच उपयोगाला आल्या की नाही? बोला. नखानं मारलं, नखानं पोट फाडलं, तसंच त्या अफजलाचा कोथळा त्यानं काढीला बाहेर. म्हणतो ना आपण, कथा कधी उपयोगी येत नाही हो, कथा सगळीकडे उपयोगी येते. हां, त्यानं ऐकलं होतं, टोपलीमधनं बाळकृष्णाला नेलं आणि तुरुंगातनं निघून गेले. आणि तसेच म्हटले, फळांच्या पेटाऱ्यामध्ये बसायचं आणि निघून जायचं. गेले निघून. हां, राजांना सुद्धा त्यावेळेला कथा आवडत होत्या. बाकीचं जाऊ दे, लहान मुलं तुम्ही पहा, लहान मुलांना सुद्धा कथा आवडतात की नाही कथा? हां, त्यांना गोष्टी असल्या जरा बरं वाटतं. पण आता हे करत असताना सिद्धांत काय आहे, कलियुगाचा परिणाम काय आहे, तर काळ या ठिकाणी आपल्याला सार्थक करावा असं वाटत नाही. लोकांना टाईमपास करायला आवडणार आहे कलियुगामध्ये. लोकांना कथेत बसायला आवडणार नाही. लोकांना जितका वेळ वाया जाईल तितका आवडणार आहे. हे कलियुगाचं लक्षण आहे बरं का. हां, लोकांना कष्ट करायला आवडणार नाही. जितका वेळ वाया जाईल तेवढं त्यांना बरं वाटणार आहे. हां, त्यांना इथं बसलं तर थोडा आळस येणार आहे. मी नाही सांगत, हे कथा सांगते. हां, आणि मग आता ऐका, कधी
प्लसमध्ये आहोत का मायनसमध्ये हे जरा माणसानं पाहिलं पाहिजे बा. कुठं चाललाय आपला प्रवास हे जरा माणसाला कळायला पाहिजे. मग हा प्रवास कसं काय बरं आपल्याला कळतो. आपल्याला एक कळायला पाहिजे, यातनं तारणारा फक्त आपल्याला गुरु आहे, बाकी दुसरं कुणीच नाही आहे. इथं आपल्याला त्या गुरुला पहिलं शरण जायचं. जशी सगळे भक्त या ठिकाणी त्या गुरुची सेवा करतात तशी सेवा आपल्याला करायची आहे. त्यांचे आपल्याला पाय धरता आले पाहिजे. तो हल्ली पाय खेचायचं माहिती आहे लोकांना, पाय धरायचं नाही कळत आहे. हे मोठं अवघड झालेलं आहे. एका गुरुनं शिष्यांना सांगितलं, 2 शिष्य होते. म्हणले एक काम कर, काय, एक पाय तू एक पाय तू. दोघांनी म्हटले 2 पाय माझे घ्या वाटून. म्हटले तुम्ही आमची या पायाची सेवा करायची, तुम्ही आमची या पायाची सेवा करायची. शिष्यांना सांगितलं. आणि बरं का मामी त्याने असं केलं. गुरुनं कुशी बदलली. त्यानं सांगितलं हा पायच माझा नाही, गुरुचाच पाय त्यानं जोरात लाथडला. आता सेवाच राहिली नाही, पण त्या पायाचं दर्शन घेता आलं पाहिजे. आणि म्हणून आमचे संत सांगतात, पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. हो पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. कधीतरी त्या पायापाशी गेलं पाहिजे आपण. झोपले नाही ना तुम्ही? त्या पायापाशी जायचंय. कशा करता? पाय खेचण्याकरता नाही, मग त्या गुरुचरणाचे पाय आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला धारण करता आले पाहिजे. तुकोबा म्हणतात, पडून राही न तये ठाई, उगाची संताची ये पायी, न मागे न करी काही, तुझी आनगा विठोबा. कारण संत चरण रज लागता सहज, आणि वासनेचे बीज बोला बोला जळोनी जाय. त्यांच्या चरणाची माती, म्हणून गुरु चरणाची माती हीच माझी भागीरथी. बाकी कुठं नका जाऊ कुठं. त्यांच्या पायापाशी या. काय होतं, आपण सगळीकडं फिरून येतो, पण नेमकं जिथं जायचं तिथं जात नाही. हल्ली इतकं झालंय लोकांचं, सांगू का नको सांगू? सांगू, जाऊ दे, सांगून टाकते. काय झालंय माहिती का, पूर्वी कसं असायचं, एखाद्याला माझं कीर्तन घ्यायचं आहे ना, ऐकताय तुम्ही, एखाद्याला माझं कीर्तन घ्यायचं आहे तर तो मला 10 फोन करायचा. एखादा फोन नाही लागला ना, तो परत मला उद्या फोन करायचा. तो म्हणायचा नाही थांबा, ताई गडबडीत असेल. पण आता तसं झालं नाही हो लोकांचं. लोक एवढी बाबा विचित्र झाली आहेत. मी सकाळी कधी कधी 10व्याच्या प्रवचनात असेल आणि तेवढ्या वेळात मला जर 8-10 फोन येऊन गेले असतील ना, आपण परत लोकांना फोन करतो ना, मिस कॉल दिसल्यावर. नाही कळलं तुम्हाला ताई, आपण करतो ना. एकाला म्हटलं काय हो काय झालं, काही नाही म्हटले, तुम्ही फोन नाही उचलला आणि दुसऱ्याला तारीख देऊन टाकली. बघा आता हे
म्हणजे समजून जायचं आपण टेम्पररी गिराईक होतो. हा, आपण फक्त ऑप्शन म्हणून ठेवलेलं आहे त्यांनी. मला तरी असं वाटतं देवाच्या दारात आपण ऑप्शन म्हणून नाही राहिलं पाहिजे. तुम्ही पहा, हल्ली लोक पिकनिक काढतात. पिकनिक आता येणार आहे पुढे तीर्थयात्रा, मला सांगायची आहे ती तुम्हाला, पण मला महत्त्वाचं एक सांगायचं आहे. पिकनिकला जरी लोक गेली, लांब लचक दर्शनाला लाईन दिसली ना, जातात कशाला? देवदर्शनाला. पण तिथं लांब लचक लाईन दिसली ना, लोक ती लाईन सोडून देतात, मंदिराला प्रदक्षिणा मारतात, चला म्हणे आपण दुसऱ्या देवाला जाऊ. तेवढ्या वेळा करतात की नाही? खरं बोला. ऐका, हे लोकांची गंमत झालेली आहे. का? उतावळेपणा. लोकांना हल्ली लवकर पाहिजे सगळं बा, कोणीच थांबायला तयार नाही. तुम्ही नसले ना, लोकांकडे भरपूर ऑप्शन आहे. बरं आता करायचं तरी काय बाबा, कठीण झालेलं आहे. काही दिवसापूर्वी एक माणूस मला म्हटला, ताई तुम्ही एक काम करा, तुम्ही एक PA ठेवा कामाला. म्हटलं का बरं? म्हणे नाही, जर त्याचं करणं तरी तुमच्या तारखा कुठे इकडे तिकडे जाणार नाही. म्हटलं राहू दे, चाललंय ते आपलं बरं आहे. जेवढं प्रारब्धात आहे ना ते मिळणार आहे, आणि प्रारब्धात नसेल तर ते जाणारच आहे. आणि म्हणून कधीतरी देवावर सुद्धा विश्वास ठेवता आला पाहिजे. एका कीर्तनाला गेले, त्या लोकांनी मला असं मानधन काय असेल ते दिलं असेल राहून दादा. मला ते काय म्हणे ताई तुम्हाला आम्ही एवढं मानधन भरलं, तुम्ही नाराज तर नाही ना? काय म्हटले? तुम्ही नाराज तर नाही ना? मला बोलला बरं का तो. म्हटलं तू वेडा आहेस दादा. तुमच्या मानधनावरती मी नाराज व्हावा अशी वेळ अजून माझ्याकडे आलेली नाही आहे. मला मानधन देणारा तो भक्कम आहे. ज्या दिवशी तो माझ्या मानधनातलं काही काढून घेईल ना, त्या दिवशी मी नाराज होईल. पण अजून तरी माझं कधी म्हटलं त्यानं कधी नुकसान केलेलं नाही आहे. माझ्या प्रारब्धातले ना, माझ्या तेवढ्यापेक्षा तो मला जास्तच देतो, कारण तितकी काळजी त्याला नक्की आहे. आणि एक सांगू का, मांगो उसी से जो देता है खुशी से, और कहो उसी से जो आपकी बात कभी ना कहे किसी से. तुम्ही सांगितलंय ना, त्यानं ते दुसऱ्याला नाही सांगितलं पाहिजे. आणि त्याच्याकडं मागितलं पाहिजे ज्यानं आनंदानं दिलं पाहिजे. उगाच तोंड वाकडं करून घ्यायचं आणि करावं ताई एवढ्यात ॲडजस्ट म्हणायचं. निघ म्हणायचं, तुझ्यासारखी अशी 10 भेटतील. काय कामाचं ते? तू रडक्या तोंडानं देतो, तुझी ऐपतच नाही, तू काय माझ्यासमोर हे गाणं गातो? असं नाही चालत. द्यायचं ना, समाधानानं द्या आणि खुशीनं द्या. पहा तुम्ही, अरे तुम्ही मनानं समाधानानं दिलं ना, तुम्हाला देणारा सुद्धा भरभरून देणार आहे. तो पण समाधानानं तुमची झोळी भरणार आहे. कधीतरी प्रवचनातले मुद्दे, कथेतले मुद्दे थोडे घेऊन जा बरं का. एखाद्याला 1 रुपया त्या भिकाऱ्याकडे द्यायचा आणि त्याच्यावरती उपकार केल्यासारखं त्याच्याकडे पाहायचं, चालतं काय बाबा? नाही कळलं तुम्हाला? अहो 1 रुपया त्याला देताय आणि तुम्ही त्याच्याकडे असं बघताय एवढ्या रागानं काय, द्वेषानं काय? तुम्ही देणारे तरी कोणी? अहो तुम्हाला दिलं म्हणून तुम्ही देताय ना त्याला. तुमच्याकडेच नसतं तर तुम्ही कोणाला दिलं असतं? बोला बोला बरं. आणि म्हणून इथं जागं करतात ते संत. ऐका, इथं संत आपल्याला सावध करतात. आता या कथेच्या माध्यमातून आपल्याला बरेच अवतार आपल्याला पाहायचे आहेत, पण आज मात्र आजच्या कथेमध्ये मला वल्लभांचा अवतार काही करून तुम्हाला सांगायचा आहे. कथा बऱ्याच आहेत, पण या कथेच्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी नक्कीच जाणीव करून घ्यायचे आहेत. आणि ही वल्लभाची कथा सांगत असताना काय आहेत बरं या ठिकाणी हे वल्लभ कोण आहे? तर प्रत्येकाला माहिती आहे, तो आपळ राजा आहे. आणि मग त्याला या ठिकाणी त्याची असणारी पत्नी, पहिली मुलं झाली, या ठिकाणी ती अपंग आहेत, बरोबर. आणि मग काय करावं, आराधना केली. पण आता ऐका, इकडे माझ्याकडं पहा महिला वर्ग. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, एखाद्याच्या घरामध्ये असं विचित्र संतान जन्माला येत असेल ना, त्यानं सुद्धा श्री गुरुचं चरित्र घरामध्ये ठेवा, तुमच्या घरातले बरेचसे दोष निघून जातात, बरेचसे दोष. गोंदवलेकर महाराजांकडे एक साधक गेला होता. त्या गोंदवलेकर महाराजांना त्यांनी असं सांगितलं, म्हटले महाराज आमच्या प्रत्येक पिढीमध्ये काहीतरी अडचण आहे. म्हटलं प्रत्येक पिढीमध्ये, आमच्या प्रत्येक पिढीमध्ये एखादा अपंग मुलगा जन्माला येतोय. ऐकताय ना तुम्ही? ऐकताय का? ऐका, सांगितलं प्रत्येक पिढीत कोणतरी अपंग जन्माला येतोय, एखादा मतिमंदच येईल, एखादा आंधळा येतो, एखादा पांगळा येतो, काहीतरी अडचण आहे. म्हटलं बघा, म्हटले काय, आमच्या 5-6 पिढ्या झाल्या. म्हटले असंच आहे. आता गोंदवलेकर महाराज ते गुरूंना काही सांगावं लागतं का? नाही, त्यांनी ध्यान लावलं, बघितलं आणि त्यांनी सांगितलं, म्हटले हे बघ, इथून मागच्या तुझ्या 10व्या पिढीमध्ये तुम्ही म्हणे फार श्रीमंत होते, भिकारी दारामध्ये आला होता आणि इतका तो भुकेनं व्याकुळ झालेला होता, कडक उन्हाळ्याचे दिवस होते. आणि तुमच्या पिढीमधल्या, मी नाव नाही सांगत आहे पण आता ऐका, म्हणे तुमच्या पिढीमधल्या एका माणसानं काय केलं, तर त्याला इतका म्हणे श्रीमंतीचा माज होता का त्यानं लोण्याचा गोळा देतो म्हणून सांगितलं आणि सोन्याचा गोळा त्याला खायला घातला. काय केलं?
चुन्याचा गोळा खायला घातला. आता चुना येतो एवढा एवढा गोळा भुकेनं तडफडलेला तो पटापट पटापट खाल्ला त्यानं. पण जसा तो गोळा पोटात गेला आग झाली. पाणी पित होता तेवढा तो जास्त त्रास त्याला व्हायला लागला. भिकारी होता, काही बोलू शकत नव्हता. तुम्ही ऐकताय ना, काही बोलू शकत नव्हता. म्हणे तुम्ही फार श्रीमंत होते. तो बोलला नाही, पण जाता जाता म्हणे तुम्हाला तळतळ देऊन गेला. काय करून गेला? तो जगला का मेला हे नाही मला सांगायचं, पण आता ऐका, जाता जाता म्हणे तो तुम्हाला या ठिकाणी तळतळ देऊन गेला आणि त्याचा परिणाम तुमच्या घरामध्ये प्रत्येक जण असं जन्माला येतंय. ऐका. आणि म्हणून या ठिकाणी कथा काय शिकवते, ज्याला कुणाला वाटतं आपल्या परिवारावरचं असं एखादं संकट दूर झालं पाहिजे आणि माझ्या घरामध्ये चांगलीच संतती जन्माला आली पाहिजे, त्यानं प्रत्येकानं या ठिकाणी गुरुचरित्र हा ग्रंथ ऐकलाच पाहिजे, ऐकलाच पाहिजे. सुंदर संतान प्राप्तिकर्ता ग्रंथ महत्वाचा आहे. का बरं? त्यानं सांगितलं, म्हटले अरे तुझ्या पोटी सामान्य जन्माला येणार नाहीये, मग तुझ्या पोटी जो जन्माला येणार आहे तो साक्षात या ठिकाणी भगवंताचा अवतार असणार आहे. त्याचं नाव आपल्याला माहिती आहे, वल्लभ. आणि मग पण आता एक अट सांगितली होती. कोणती? बाई तुझं काम होणार आहे, पण आता ऐक, तो जेव्हा 16 वर्षाचा होईल त्यावेळेला तो जे सांगन ते तुम्हाला ऐकावं लागणार आहे. आणि तसंच घडलं ना बाबा. हा 16 वर्षाचा झाला, एकतर झाला तर झाला, तो असा तसा नाही झाला. जन्माला आला तेव्हापासून एकच शब्द होता, ओंकार. बरोबर? ओंकार ध्वनी या ठिकाणी जन्माला आल्या आल्या आपली मुलं फक्त रडत रडत येतात. कशी येतात? रडत रडत. नाही रडली तर त्यांना रडवलं जातं. डॉक्टर रडवतात ना? हो बोला की. हां रडवतात ना? ऐका, नाही रडली त्यांना रडवलं जातं. मग आता काय बरं करायचं? ऐका इकडं पा, हा रडलाच नाही, मग हा जन्माला आलाय, पण जन्माला आल्यानंतर या ठिकाणी पहिला शब्द मुखातनं बाहेर पडला, ओ जन्माला आल्या आल्या सगळी लोक चकित. अरे काय असेल म्हणे हा. बरं, पूर्वीच्या काळी एक पद्धत होती. कोणती माहिती का तुम्हाला? पत्रिका काढण्याकरता आणि नाव ठेवण्याकरता एका विशिष्ट माणसाला तिथं बोलवलं जायचं. आता ऐका बरं का सगळीजण थोडं बारकाईनं. हां, त्यावेळेला विचारलं याची नावरस काय आहे, त्यावेळेला विचारलं याचं गोत्र काय आहे, तेव्हा विचारलं त्याची नाडी काय आहे. हे सगळं तपासावंच लागतं. ऐकताय ना तुम्ही? हे सगळं असावंच लागतं. माहितीच पाहिजे. नसेल माहिती ना काढून घ्या. हां, कारण यातला एक जरी या ठिकाणी गुण आपल्यामध्ये माहीत नसेल ना तरी पण आयुष्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स होतात, बऱ्याच अडथळे, बरेच समस्या येतात. मग त्या लग्नात अडथळे, परत मुलं होण्यामध्ये बरेच अडचणी. पण आता मला या ठिकाणी महत्त्वाचं सांगायचं आहे, ऐका. त्या वल्लभांना या ठिकाणी ज्या वेळेला अवताराला आले, ओम 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 असा ध्वनी चालू आहे. बरं, इतकंच नाही तर आता ऐका, त्याचं नाव ठेवण्यात आलं. म्हणजे याचं नाव वल्लभ ठेवा. हां, वल्लभ नाव या ठिकाणी जसं ठेवण्यात आलं, तिथून पुढं असं म्हणतात का त्या श्री वल्लभाला एकच माहिती होतं, आपल्याला आयुष्य कमी मिळालेलं आहे. काय करायचं मग? कमी वेळामध्ये या ठिकाणी आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे. देवानं आयुष्य किती दिलं याला महत्त्व नाही आहे हो, तुम्ही त्याचा वापर कसा करता त्याला महत्त्व आहे. काही लोकांना भरपूर आयुष्य देतो देव, पण त्यांना वापरताच येत नाही हो. हां, उम्रभर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. काहींना भरपूर आयुष्य दिलं, पण ते नुसतं नावं ठेवण्यातच घालवलं. नाही कळलं तुम्हाला बाबा? ऐकताय ना तुम्ही? हां, काही लोकांना कमी आयुष्य दिलं. ज्ञानोबराया 22 वर्ष आपल्यात आहे, पण तरी सुद्धा ज्ञानोबरायांनी अर्जुनाचे व्याजे श्री गीता प्रकाशली श्रीराजे आणि संसारा एवढे थोर वजे फेडिले जगाचे. हां, कमी वयामध्ये सुद्धा केवढी मोठी क्रांती आहे ज्ञानोबरायांची. हां, किती राहिलात याला महत्त्व नाही आहे. तुम्ही ऐकताय ना? ऐका, तुमच्या राहण्यानं महत्त्व येत नाही, तुम्ही त्या राहण्यामध्ये कसे राहता याला महत्त्व येतं. हां, तुम्ही इथं काय करताय याला महत्त्व आहे. या कमी आयुष्यामध्ये तुम्ही काय मिळवलं याला महत्त्व आहे. बाकीचं सगळं जाऊ द्या हो, कमीत कमी आपण गेल्यानंतर बरा होता असं तरी म्हटलं पाहिजे लोकांनी. बघा कशी बारीक तोंड करतात येत. माझ्याकडे जर रागाने बघतात काही काही. एक सांगते तुम्हाला, पहा कसं आहे, जीवनामध्ये तुम्ही कितीही मोठे व्हा, जीवनामध्ये तुम्ही कितीही मोठे व्हा, पण आता ऐका, नकारात्मकता जर नको असेल ना तर तुम्ही कायम अध्यात्माचं श्रवण केलं पाहिजे. कायम तुम्ही अध्यात्माचं श्रवण केलं पाहिजे.
तुम्हाला वाटतं ना आपल्या डोक्यात वाईट विचार नको यायला, तुम्हाला वाटतं ना की आपल्याकडे वाईट नको काही घडायला, थोडं तरी देवाचं कानामध्ये काहीतरी राहिलं पाहिजे. म्हणून संत आपल्याला सांगतात, आसोणी संसारी जिवे वेगू करी. कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. तुम्ही तिथं तरी तेवढं तरी करत राहा. का करत राहा? आता ऐका, या वल्लभाला या ठिकाणी बाकी काही माहीत नव्हतं. त्याला एकच माहिती होतं, आपल्याला जायचंय, बरोबर आहे. आणि मग कमी आयुष्य मिळालं वल्लभांना. पण या कमी आयुष्यामध्ये आईनं सांगितलं, बाळा जाऊ नकोस रे असं मला सोडून, तू गेला तर पुढं माझं काय नाही. म्हटलं आई, मला जे काम दिलंय ते मी करणार. आणि निघाला बाबा तो वल्लभ. कुठं गेला असेल बरं? असं म्हणतात तीर्थयात्रांचं वर्णन आलेलं आहे. आता गोकर्णाची कथा तर या ठिकाणी आपण श्रवण करतोय, पण अजून काय आहे बरं या गोकर्णामध्ये? याच्यामध्ये एक महाशिवरात्रीचं व्रत सुद्धा सांगितलेलं आहे. कशाचं? महाशिवरात्रीचं. मग का कथा का सांगितली? अशीच एक कुष्ठरोगी तिथं या ठिकाणी तिथं दिसतीये, आणि मग कसा उद्धार झाला याची कथा सांगण्यात आली. मला ती जास्त रंगवायची नाही, पण महत्त्वाचं काय येते मला सांगायचं आहे. महिला वर्ग थोडे ताड बसा बरं, सगळे ताड बसा. हां, असं म्हणतात बाबा की त्या स्त्रीला असंख्य वेदना या ठिकाणी होत होत्या. इतक्या वेदना होत होत्या. आणि हे सगळं या ठिकाणी पाहण्याच्या अगोदर असं म्हणतात, एक कथा पहिली आपल्याला सांगितली जाते, ती म्हणजे मित्रसह राजाची. कारण ती कथा सुद्धा ऐकल्याशिवाय गोकर्णाची कथा कळत नाहीये. ती थोडंसं अवघड आहे. कथेत कथा, कथात कथा. पूर्वी लोक म्हणायची ना, पिशीत पिशी, पिशीत पिशी. पण त्याच्या पिशीतनं फक्त 12.5 रुपये बाहेर पडायचे. इकडं तसं नाही, कथेतनं भरपूर काही बाहेर पडते. ऐका आता, असं म्हणतात बाबा, मित्रसह राजा या ठिकाणी आपल्या मंदयती पत्नीबरोबर तिथं राहत होता. आणि मग असं म्हणतात की एक दिवशी राजाचं काय असतं हो, शिकार करायची, बरोबर की नाही? शिकारी करण्याकरता राजे जात असतात. पूर्वीच्या काळी राजे शिकारी करण्याकरता जायचे. हा शिकारी करण्याकरता गेला, चुकून इकडं पहा, सिंहाला मारलं, वाघाला मारलं, बरेच जणांची शिकार केली, पण चुकून एक बाण एका दैत्याला लागला. तो नेमका राक्षस होता. दैत्याला बाण लागला, त्याचा परिणाम, आता त्याला वाटलं तो मेला असेल, पण तो मेला नव्हता. तुम्ही ऐकताय ना का झोपले तुम्ही? ऐका, तो बाण त्याला लागला पण तो मेलाच नाही. मग मेला नाही म्हणून काय झालं, याला वाटलं मेला म्हणून हा निघून गेला. पण तिकडे गेल्यानंतर त्यानं आपल्या भावाला सांगितलं, मरता काय का, मला ज्यानं मारलं त्याला सोडू नको म्हटले, जाऊन पहिलं त्याचं वाटोळं कर. आता बघा हे, मरताना म्हणे स्वतःचा उद्धार झाला बघायचं ना, त्या योनीतनं सुटला ते नाही बघितलं. मग म्हणे पहिलं जाऊन पहिल्यांदा या ठिकाणी त्या राजाचं काहीतरी वाईट कर. आता यानं सुद्धा पूर्ण मायावी रूप धारण केलं. हा तिकडं गेला आणि मग मला म्हणे चांगलं भोजन बनवता येतं म्हणून तिथं राहिला तर राहिला, असा तसा नाही राहिला. ऐका, राजाला पहिलंच त्यानं इतकं खुश केलं. काल राजानं या ठिकाणी सांगितलं, म्हटले आजपासून आमचा मुख्य आचारी म्हणून तू राहणार. योगायोगानं मित्रसह राजाच्या पित्याचं श्राद्ध आलं आणि तिकडं ऋषीमुनी जेवायला आले. आणि वसिष्ठांना त्यानं नरमांस या ठिकाणी खायला घातलं. जसं त्यानं नरमांस पाहिलं, त्यानं उठला आणि त्याने राजाला शाप दिला, म्हणे तू ब्रह्मराक्षस होशील. राजा मोठा रागीट होता. राजा म्हटला, चुकी नसताना मला शाप जमणार नाही. म्हटला, ज्यानं आचार्यानं चूक केली त्याला जाऊन शाप द्यायचा, मला शाप द्यायची काय गरज आहे म्हटले. आणि मग राजा उठला, परत त्यानंही कमंडलूतलं पाणी घेतलं. म्हणलं मी पण जाऊन शाप देतो. ऐकताय ना? म्हणलं मी पण जाऊन शाप देतो. पण पत्नी तिथं मध्ये आली. ओ महिला वर्ग, कोण आली मध्ये? बोला ना. पत्नी मध्ये. अशा वेळेला मध्ये येत जा असं मला सांगायचंय, बाकी काय नाही. अशा वेळेला मध्ये आलेलं जरा चांगलं असतं बरं का. कारण पत्नी या शब्दाचा अर्थच आहे का जी पत्नी आपल्या पतीला पतनापासून वाचवते तिला म्हणायचं पत्नी. आणि पती म्हणजे जो रक्षण करतो त्याला म्हणायचं पती. याचा अर्थच सांगितला आहे, पा इति पती, रक्षण करतो तो पती. आणि पतना त्रायते सा पत्नी, पतनापासून वाचवते ती पत्नी. बरं ठीक आहे, हिनं वाचवलं, हिनं सांगितलं, म्हटले अहो असं करू नका. म्हटले एक काम करा. काय करा? अहो म्हटले ते गुरु आपल्याला तारणारे, तुम्ही त्यांना शरण गेलं पाहिजे. जो मज होया अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगत शरण मीची एकू. अरे तुम्ही शरण गेलं पाहिजे. चुकलंय आपलं, गुरुला कोणी शाप देतं का? काय करताय म्हटले तुम्ही? पण म्हणले आता हे पाणी. मग राजा जागा झाला. राजा म्हटलं अरे चुकलंच माझं, गुरुला कोणी शाप द्यायला जातं का? स्वतःच्याच पायावरती त्यानं ते पाणी टाकलं. तेव्हापासून त्याला कमलाशपाद हे नाव पडलं. काळे कुट्ट पाय झाले त्याचे. आणि बरं काळे कुट्ट पाय असे झाले नाही, मग शाप दिला, ब्रह्मराक्षस होशील. पत्नीनं उशाप मागितला,
तिच्या तोंडाकडे पाहिलं आणि सांगितलं 12 वर्ष फक्त ब्रह्मराक्षस होईल, परत तुझ्यापाशी येईल. तिकडं गेला, परत ब्राह्मणाला त्यानं मारलं. ब्राह्मणाच्या पत्नीनं परत तळतळ केली. नाही कळलं तुम्हाला? हां, ब्राह्मणाच्या पत्नीनं परत तिकडं पहिली विनवणी करत होती. हो, पहिली ती म्हणत होती, अहो असं करू नका, हो माझ्या नवऱ्याला मारू नका तुम्ही, अहो असं काय करताय, अहो म्हटले माझ्या नवऱ्याला जीवदान द्या, तुम्हाला पण शाप मिळालाय म्हणून तुम्ही असं वागताय ना, एक काम करा म्हटले, अजून पापात भागीदारी होऊ नका. मग म्हटले सोडा ना, म्हटले मला मुलगा झाला ना, मी एक काम करेल. काय करेल? माझ्या मुलाला म्हणे तुमचं नाव देईल, पण नका ना म्हटले असं करू. तोपर्यंत यानं त्याला खाऊन टाकलं होतं. अशी हाडं राहिली होती. शेवटी रागावलेली ती, हां, तिनं सगळी हाडं गोळा केली, तिथं अग्नी दिला आणि सती जाता जाता तिनं या ठिकाणी शाप दिला. तिनं सांगितलं, म्हणली मी मरतीये, पण ऐक, ज्या दिवशी पत्नीला हात लावशील ना त्या दिवशी तू सुद्धा मरशील, एवढं लक्षात ठेव. 12 वर्ष संपले, पण आता पुढचा वनवास चालू झाला. काय करायचं? पत्नीला पहिल्याच दिवशी सांगितलं, म्हटले मला हात लावू नको, नाही तर तू विधवा होशील. आता याच्यातनं कसं सुटायचं याच्याकरता मग सांगितलं, चला एक करा. काय करा? तीर्थयात्रा करा. त्यानं काय होतं, त्याच्या मागचं कारण आहे, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. हाची माझा नेम सिद्धी नेई, हाची माझा नेम सिद्धी नेई, हाची माझा नेम सिद्धी नेई, हाची माझा नेम सिद्धी नेई. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. नाम सांगितलं तीर्थयात्रा करा. आणि मग राजा तीर्थयात्रेला निघाला पत्नी बरोबर. तुम्ही ऐकताय ना? ऐका, 12 वर्षाची सोय केली राज्याची. राजा पत्नी सोबत तीर्थयात्रेला निघाला. असं म्हणतात अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. मामा, अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. का बरं? ऐकताय तुम्ही सगळीजण? ऐका, अन्नदान करत निघाला. त्याला वाटलं कुठंतरी माझा उद्धार होणार आहे. तीर्थयात्रेला निघालाय, पण तीर्थयात्रेला जात असताना, तीर्थयात्रा सुद्धा बऱ्याच श्रीपा मामा काढतात बरं का, आमचे काढतात ना, काशी, गया, प्रयाग, कुठं 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 कुठं. नवरात्रीमध्ये तर म्हणे सगळ्या महिलांना घेऊन मामा बऱ्याच देवींचं दर्शन करून आणतात. तुम्ही जाता का नाही ग? जाता ना? हां, केल्या पाहिजेत तीर्थयात्रा, कारण त्या तीर्थयात्रेचं महत्त्व सांगितलंय. ऐका बरं का. हां, मी उगीच कुणाची स्तुती करत नाही. मामासाहेब दांडेकर म्हणतात की जो स्तुतीला पात्र आहे त्याची स्तुती नक्कीच केली पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं एवढ्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलंय ना, आपण सुद्धा त्यांची स्तुती केली पाहिजे. टाळ्या वाजवा बरं त्यांच्याकरता. का सांगायचंय? ऐका, कारण ज्ञानोबराया म्हणतात की बाबा रे, तीर्थयात्रा सुद्धा आपल्याला निष्पाप करतात. निष्पाप म्हणून देवाच्या दर्शनाला जात जा. ज्याची परिस्थिती नाही त्याच्याकरता ठाईचं बैसोनी. हां, पण ज्याला जमतंय त्यानं देवाला गेलं पाहिजे बरं का. ऐका, आता का गेलं पाहिजे याचं कारण आहे, झाड जाणी जे फुले आणि माणूस जाणी जे बोले. तुम्ही पहा, एखाद्या माणसाला तुम्ही विचारा. एकाला विचारलं होतं, म्हटलं दादा कसलं झाड आहे होय? तो म्हटला ताई त्याला फुलं येऊ द्या मग कळण कसलं झाड आहे. आता बरं आहे का? हां, कारण झाड जाणी जे फुले आणि माणूस जाणी जे बोले. आम्ही एकदा कीर्तनाला गेलो होतो. माणसाच्या बोलण्यावरनं कळतं बरं का कसा आहे माणूस म्हणून. तिथे एक बाई आली, ती मला म्हणे बुवा कुठल्ले कुठल्ले कुठल्ले. मी म्हटलं तुम्ही जिथल्ले बुवा तिथल्ले. काय बोलायचं आता बरं. तिकडे एका कार्यक्रमाला गेलो, तिकडं तर भाषाच फार डेंजर होती बाबा. हां, ते म्हणे काही झालं का त्याच्या शेवटी ते शब्द वापरायचे, मरे. काय वापरायचे? मरे. मरे आपण कसं म्हणतो बरे, ते मरे म्हणायचे, मरे. हां, बुवा मरे. मी ऐकलं ना ते. हां, म्हटलं बुवा मरे, मग संध्याकाळी कीर्तन कोण करे? मला का म्हटलं मारताय?
चला ऐका इकडे पा, हे फार कौतुक आहे बरं का. हां, आणि म्हणून तीर्थयात्रा केल्या पाहिजेत. ऐका, फिरा फिरा, फिरल्यानंतर खूप काही शिकायला मिळतं, आनंद मिळतो फिरण्यामध्ये. चला, दत्त संप्रदायामध्ये तुम्ही पाहताय पादुकांना फार महत्त्व दिलं जातं. आणि मग हे का? कारण विमल पादुका आपण पाहतो का त्या कुरवपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, मनोहर पादुका आपल्याला वाडीला पाहायला मिळतात, आणि निर्गुण पादुका गाणगापूर, बरोबर ना. ऐका, हे फार महत्त्व दिलं जातं. पण आता हे मला का सांगते तर ऐका, त्याच कथेमध्ये या ठिकाणी असं सांगितलं का गोकर्णामध्ये तुम्ही जा, तिकडे गेल्यानंतर गौतम ऋषींनी सांगितलं तिकडे जा, पण आधी कुणाचा उद्धार झालाय का? म्हटलं याचा उद्धार झालेला आहे. कसा उद्धार झाला? म्हणे आधी ब्राह्मणाचीच मुलगी होती, ती चांगलं लग्न झालेलं होतं, पण पती अकाली गेला, व्यभिचार केला, त्याचा परिणाम असा घडला का तिच्याकडनं अनेक पातकं घडली, आणि मग जन्म झाला, आणि त्याच्यातनं मुक्तता व्हावी म्हणून कुष्ठरोग झाला तिच्या शरीरामध्ये. जन्माला आली तेव्हा अंधय, आल्यापासून या ठिकाणी भोग भोगतीये, आणि हे भोग भोगायचे दादा प्रत्येकाला. भोगणे ते फळ संचिताचे, हे संचिताचे भोग आहेत, हे तुम्हाला आम्हाला सुद्धा भोगावे लागतात. काही माणसं म्हणतात ताई आमच्याच बाबतीत असं का होतो, ताई आम्ही काहीच करत नाही, मग आमच्याकडेच काय हे सगळं लागायला येतो. तुमची चुकी नाही, मागच्या जन्माचे भोग आहेत. कशाचे? कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले मेले, उपजले मेले, ऐसे गीती ऐसे गीती, हरी मुखे गाथा हर परी चिंता, हरी मुखे गाथा हर परी चिंता. नेण्याकरता ज्या वेळेला शिवदूत आले तेव्हा गौतम ऋषींनी विचारलं हे असं का? त्यांनी सांगितलं काही नाही, कुष्ठरोग झालेला होता, पण तरी सुद्धा त्या अवस्थेमध्ये अन्न मागत होती. कुणीतरी बेलाचं पान हातामध्ये दिलं, वास घेतला आणि म्हटली हे बेलाचं पान आहे, खायची गोष्ट नाही, फेकून दिलं. झाडाच्या पिंडीवरती जाऊन, तिथं खाली पिंड होती, झाडाच्या खाली त्या पिंडीवरती जाऊन पडलं. आणि म्हणून शिवरात्रीचं व्रत इतकं पावित्र्य महत्त्वाचं सांगितलंय. ऐकताय तुम्ही? आणि म्हणून या ठिकाणी जोरात बोला हर हर. चला, असा या ठिकाणी उद्धार होतो त्या गोकर्णाच्या क्षेत्रामध्ये. मला तरी असं वाटतं अपयश माणसाला या ठिकाणी जीवनामध्ये येत असतं, पण तरी सुद्धा हे अपयश कुठं ना कुठं तरी आपल्याला एक मोठं यश देत असतं. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, जाता जाता कथेमधनं आज एक गोष्ट घेऊन जा प्रत्येकानं. ऐका, कसं असतं आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रडत बसतो. हां, एक बाई माझ्याकडं आली, मला म्हटली बघा ना ताई, कथेला चालली होती, सुनबाईनं साधा चहा सुद्धा नाही बनवून दिला. अगं तू पे ना तुझ्या हातानं. हां, सुनबाईच्या नावानं कशाला म्हटलं? हां, कथेमध्ये इतकं आपल्याला स्ट्रॉंग व्हायचंय ना, हां, इतकं आपल्याला या ठिकाणी ताकद आणायची नाही या कथेमध्ये, की उद्या जाऊन आपला आपण चहा करून तर प्यायचा. उलट सुनबाईला म्हणायचं तुला पाहिजे का, घे. हां, माझ्या नावानं नको काय करू, एवढी स्ट्रॉंग झाले पाहिजे. हां, त्यानं ना मला हॅप्पी बर्थडे नाही केलं, हे काय कारणं आहेत का? हां, छोट्या छोट्या गोष्टींवर न माणसं रडत बसतात. पण चला, या प्रत्येकाला या छोट्या छोट्या गोष्टींमधनं सावरता यावं आणि कथेचा आनंद घेता यावा, जीवनाचा उद्धार करता यावा, याच्याकरता प्रत्येकाला या ठिकाणी फायद्याची ठरणार आहे ती म्हणजे गुरुचरित्राची कथा. प्रत्येकाला त्याचा फायदा आहे, प्रत्येकाला. इथं लहान बसणाऱ्याला सुद्धा फायदा होणार आहे, इथं मोठा जो आहे त्याला फायदा होणार आहे. हां, मनवांछित फल त्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे. हां, जो एखादा तरुण आहे, जो संसारात आहे, त्याला मार्ग सापडत नसेल ना, तर तो मार्गसुद्धा गुरुकथेमध्ये या ठिकाणी गुरुचरित्रात आपल्याला सापडणार आहे. आडलेल्याला तर मार्ग सापडतो, पण ज्याला या ठिकाणी खरंच काही सुचत नाही आहे त्याला सुद्धा श्री गुरु आपोआप स्मरण करून देतात सगळ्या गोष्टींचं. मातंगाला दिलंय हो सगळं स्मरण करून. काल आपण पाहिलं इथं अंबरीश ऋषीची कथा आपण पाहिली, काल दत्ताचा जन्म आपण पाहिला, विश्वाची उत्पत्ती करणाऱ्या परमात्म्याचं दर्शन नामधारकाला कसं होतंय ते आपण पाहिलं, श्रीगुरूंच्या भेटीची तळमळ आपण प्रत्येकानं पाहिली. आजच्या कथेमध्ये वल्लभाचा जन्म होतोय आणि म्हणून या ठिकाणी वल्लभानं काय करावं तर काही वर्ष फक्त संसारामध्ये राहावं, आईचा निरोप घ्यावा, आईला सांगावं आई
माझं काम आहे, त्या कामाकरता मी गेलं पाहिजे. आणि ते बोलून आईचा निरोप घेऊन वल्लभ तीर्थयात्रेला निघतात. ते अनेक तीर्थयात्रा करत असताना गोकर्ण क्षेत्राचं महत्त्व इथं सांगितलं. त्या गोकर्णाची आख्यायिका या ठिकाणी सांगून आज मला वाटतं आपण या ठिकाणी कथेचा निरोप घेतला पाहिजे. उद्या पुण्या या ठिकाणी कथेमध्ये आपल्याला प्रत्येकाला यायचं आहे, कारण अजून भरपूर कथा आपल्याला या ठिकाणी श्रवण करायच्यात. आज दुसराच दिवस आहे. बोला अवधूत चिंतन. चला, आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येकाला त्या भगवान दत्तात्रयांचे श्री गुरूंचे आशीर्वाद प्राप्त व्हावे. तुमच्या प्रत्येकाच्या इच्छा कथेच्या माध्यमातून पूर्ण व्हाव्या. पण अगोदर तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल ना देवाला. हां, काहीतरी इथं द्यावं लागतं. ग्रंथ तुम्हाला फुकट नाही वाचून जायचा. फुकट गेलं का त्याची किंमत नाही कळत. हां, त्याचा काहीच आपल्याला फायदा होत नाही. मग इथं वेळ द्या, इथं सेवा द्या, आणि मग तुम्ही काहीतरी त्याला पात्र ठरू शकता. आणि म्हणून या ठिकाणी आजची ही सेवा इथंच या ठिकाणी समाप्त करते. पुन्हा एकदा आयोजकांचे, आमचे नाथाशेठ झांबरे, सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे, तुमचे आभार व्यक्त करते. पुन्हा भेटूया उद्याच्या कथेमध्ये. आत्ता मात्र या ठिकाणी इथेच थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शिष्याचे अज्ञान घालवून त्यांना आध्यात्मिक अनुभूती यावी म्हणून त्यांच्याकडून जे साधना करवून घेतात आणि त्यांना अनुभूती देतात त्यांनाच गुरु असं म्हणतात. याच गुरूंच्या चरणी आपण सगळे नतमस्तक होऊयात आणि आजच्या या भागामध्ये इथेच थांबूया. बघत रहा आपला सगळ्यांचा आवडता कार्यक्रम गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, को पॉवर्ड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. जय जय रामकृष्ण हरी.